रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची घटना आज आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे एका बदलत्या जीवनशैलीला अनुरूप एखाद्या महिला, पुरुष आणि तरुण मुलंसुद्धा जिम लावतात. व्यायामाचं महत्त्व आजकाल सर्वांना पटलेलं आहे. पण काही महिलासुद्धा त्या जे आपल्याला स्वातंत्र्य मिळतं की जिममध्ये जाण्याचं, त्या जिमच्या नादात, व्यायामाच्या नादात तिथं जाऊन भलतेच प्रकार करून तिथल्या जिम ट्रेनर मुलं किंवा जी व्यायामाला येतात त्यांच्याबरोबर संबंध ठेवून आणि प्रेम प्रकरण तयार करून कशा प्रकारे पसार होतात आणि आपल्या कुटुंबाचा, आपल्या मोठ्या मुलांचा, म्हणजे आता ही जी आपण घटना आज पाहणार आहोत त्या मुलाचं वय, तो मुलगा 10वीला होता आणि तिची मुलगी एक 8वीला होती आणि ह्या महिलेला प्रेम झालं जिममध्ये जाऊन, ज्या जिम ट्रेनर बरोबर, आणि ती त्याच्याबरोबर पसार झाली. तर ही घटना आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही घटना आहे पुणे आणि अहिल्यानगर यांच्या सीमारेषेवर असलेल्या एका शहरातील, की आता आपण जरा प्रतिष्ठित घटना ही, आणि हे जे शहर आहे हे सुद्धा तालुक्याचं ठिकाण आहे. तर आता ही महिला आणि हा जो पुरुष, महिलेचं नाव होतं स्वप्नाली आणि पुरुषाचं नाव होतं किशोर. आता हा किशोर, ज्याचं वय वर्ष होतं 27 ते 28, आणि तो ह्या जिममध्ये जिम ट्रेनर म्हणून काम करायचा. अगोदर तो तिथं जिमसाठी जात होता, पण अजून तर काय त्याचं लग्न झालं नव्हतं आणि त्याचं वय पण वाढलेलं होतं. पण आता ह्या जिममध्ये ज्या तरुण मुली किंवा ज्या महिला यायच्या, काही प्रतिष्ठित घराच्या यायच्या, कारण सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय घरातील महिला सहजासहजी जिमला जात नाहीत, जिम लावत पण नाहीत. त्या आपल्या भेटेल तिथे ते शारीरिक व्यायाम करतात आणि त्यातूनच त्यांची शरीराची जी व्यायामाची गरज असते ती भागते. आता ही जी घटना आज आपण पाहणार आहोत ती सुद्धा अशाच प्रकारची. एका मध्यमवर्गीय महिला, की जिचं म्हणजे बऱ्यापैकी परिस्थिती होती घरची सुद्धा, नवऱ्याचा एक व्यवसाय होता आणि एक त्या शहरापासून एक 5 ते 6 किलोमीटर अंतरावर तिचं घर होतं. म्हणजे ती काय त्या शहरातली नव्हती, पण तिथून तिचं आसपास एक खेडेगाव होतं आणि त्या खेडेगावात ती राहत होती, त्या तालुक्याच्या ठिकाणापासून. तर आता हिला तर अगोदर काय स्कूटी येत नव्हती, पण सहजासहजी आपल्या ग्रामीण भागातील महिलांना आपला नवरा, की स्वतःचा नवरा, की व्यायामासाठी जाण्यासाठी परमिशन देत नाही, म्हणजे जिमसाठी. तुम्ही असा बाहेर शेतात किंवा बाहेर घराच्या आसपास व्यायाम करा, त्याला कोणीही तुम्हाला अडवणार नाही. पण ही घटना अशी आहे की आता ही महिला, हिला मोबाईलमध्ये सोशल मीडियाचं जरा जास्त व्यसन होतं. त्याच्यात पाहून पाहून तिला पण असं वाटायला लागलं की आपलं पण शरीर फिट असावं, आपल्यावर पण स्लिम ड्रीम दिसावं आणि मग आपल्यावर नवऱ्याचं प्रेम वाढन. आता मुलं पण मोठी झाली होती, संसाराची जबाबदारी पण थोडी कमी झाली होती, तर तिला असं वाटायचं की आपण आता जिमला जायला काहीच हरकत नाही. पण तिचं वय वर्ष जवळजवळ आता 38 ते 40 वर्ष झालं होतं. आता तरी ह्या वयात तिने नवऱ्याला प्रेमाच्या याच्यात घेऊन नवऱ्याकडून त्याची परमिशन मिळवली. आता यांच्याकडे अगोदरीला स्कूटी येत नव्हती, म्हणून नवऱ्याने एक स्कूटी घेऊन दिली तिला जिमला जाण्यासाठी. हिचा मुलगा पण होता, मुलाचं वय वर्ष 10वीला होता, म्हणजे मुलाचं वय वर्ष जवळजवळ 16 वर्ष होतं. आणि त्यांना एक जी मुलगी होती, त्या मुलगी 8वीला होती, म्हणजे तिथं 13-14 वर्षाची मुलगी होती. आता ह्या वयात, म्हणजे जी 40शीचं वय असतं, आपण जसं अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की 35 ते 40 किंवा 30 ते 40 या वयातील महिलांची शारीरिक जी संबंधांची इच्छा असते ती मोठ्या प्रमाणावर आजकाल वाढलेली आहे. आणि त्यांचा नवरा, ती 40ची म्हणजे नवऱ्याचं वय वर्ष कमीत कमी 45-50 वर्ष असेल आणि नवऱ्याकडून ती शारीरिक गरज पूर्ण होत नाही, म्हणून ह्या महिला बाहेर कुठेतरी एक पर्याय शोधतात. आता या महिलेलाही अगोदर तसंच वाटत होतं की आपण आरोग्याच्या नावाखाली तिने नवऱ्याकडून परमिशन मिळवली आणि ती नवऱ्याकडूनच स्कूटी शिकली, मुलांनी तिला स्कूटी शिकवली आणि ती रोज संध्याकाळी तिथून एक 5 ते 6 किलोमीटरवर असलेल्या जिममध्ये व्यायामाला जायची. आता जिम तालुक्याचं ठिकाण होतं, पण जिम असं काय वेगळा प्रकार नव्हता की तिथं पुरुषांसाठी वेगळं असेल आणि महिलांसाठी वेगळं असेल.
पुरुष आणि महिला दोघेही एकाच जिममध्ये व्यायाम करायच्या. आता शक्यतो जास्त काही महिला येत नव्हत्या तिथं, पुरुषांच्या प्रमाणात खूप कमी महिला होत्या. आणि तिने वेळसुद्धा असा निवडला होता की ज्या टायमिंगला म्हणजे ती संध्याकाळी 5 ते 7 ह्या वेळेमध्ये ती जिममध्ये व्यायाम करण्यासाठी जात होती. आता ही जिममध्ये व्यायाम करायला जात असताना तो जिमचा जो ट्रेनर होता किशोर, त्या 5 ते 7 ह्या दरम्यानमध्ये ना त्या जिममध्ये बाकीचे पुरुषसुद्धा कमी असायचे आणि बाकीच्या महिलासुद्धा खूप कमी असायच्या. त्याच्यामुळं ह्या किशोरला, ह्या महिलेला म्हणजे जिचं नाव होतं स्वप्नाली, हिला चांगल्या प्रकारे तो तिला व्यायाम शिकवत होता. आता जिममध्ये ट्रेनर असतात आणि सुरुवातीला तरी तुम्हाला ट्रेनरची गरज असतेच. अशा प्रकारे आता हे किशोर आणि ही स्वप्नाली कधीकधी तर हे दोघेच त्या जिममध्ये असायचे. मग आता यांच्यात हळूहळू संभाषण वाढायला लागलं. आता ही जी महिला होती स्वप्नाली, हिची शारीरिक गरज ही अत्युच्च पातळीवर होती, सर्वोच्च जवानीच्या ते सर्वोच्च शिखरावर होती. आणि तिला पण असं वाटायचं की आता जिमला गेली म्हणजे काय तिथं बाकीच्यांच्या पुरुषांची जी बॉडी, सिक्स पॅक हे पाहून पाहून तिला पण असं वाटायचं की असाच आपल्याला एखादा पुरुष भेटावा की जो आपली वेळोवेळी शारीरिक गरज पूर्ण करेल. नवऱ्याचं आता जास्त वय झालं होतं, म्हणजे 50 वय झालं होतं, पण नवऱ्याकडून तिला पाहिजे तसं सुख मिळत नव्हतं. त्याच्यामुळं ती एका तरुण मुलाच्या शोधात होती. आता तरुण मुलगा म्हणजे बाकीच्या जिममध्ये येणार जी होती त्यांच्याशी सहजासहजी तिचा संबंध येत नव्हता. आणि हिचं वय पण आता 40च्या आसपास असल्यामुळे बाकीचे जे तरुण होते 20-25 वर्षाचे ते सुद्धा सहजासहजी तिला भाव देत नव्हते. पण हा जिम ट्रेनर होता ज्याचं वय वर्ष होतं 28 ते 30 वर्ष, त्याचं नाव होतं किशोर. आणि हा किशोर ह्या स्वप्नालीला जिममध्ये व्यायाम शिकवायचा. आता जिममध्ये व्यायाम शिकवता शिकवता एकमेकाला स्पर्श व्हायचा. आता जिममधले ते साडीवर तर काही तुम्ही व्यायाम करू शकत नाही, त्याच्याकरता ते आउटफिट घ्यावे लागतात. त्या महिलेने ते खरेदी पण केले होते. आता इथून घरून जाताना ते आउटफिट व्यवस्थित वाटायचे नाही म्हणून ती जिममध्ये जाऊन चेंज करायची आणि येताना परत आपला पंजाबी ड्रेस किंवा साडी घालून घरी यायची. पण तिथं गेल्यानंतर ते आउटफिट म्हणजे तुमच्या अंगावरचे एकदम फिट कपडे असतात आणि त्यामध्ये महिलेचं जे शरीर असतं ते उठून दिसतं. आता ते सहजासहजी कोणीही पाहिलं तरी एक कोणाची भावना तिथं जागृत होणारच, असं ते कपडे असतात. आता ही महिला तिथं फिट याला जाऊ लागली व्यायामासाठी आणि जो किशोर होता तो तिला व्यायाम शिकवू लागला. आता शिकवता एकमेकांच्या शरीराला स्पर्श होणं साहजिकच होतं आणि स्पर्श होताना भावना जागृत होणं हे पण सहजासहजी जे निसर्गाच्या नियमानुसार आहे ते होणं साहजिकच होतं. आता यांचा एकमेकांना स्पर्श झाला, त्यांच्यात हळूहळू भावना निर्माण झाली आणि हा जो किशोर होता आता आली अंगावर घेतली शिंगाव तशी ही अवस्था आली. या महिलेला सुद्धा आता हे जो बॉडी बिल्डर होता किशोर त्याच्या बॉडीकडं बघून ही जी स्वप्नाली होती ही त्याच्यावर भाळली आणि तिला ते दोघांमध्ये सुरुवातीला प्रेमसंबंध तयार झाले. आता प्रेमसंबंध म्हणजे आता ह्या वयात ते म्हणजे हे काय प्रेम करायचं वय नाही. प्रेम इथे ह्या वयामध्ये प्रेमाचा अर्थ हा शारीरिक संबंध हा एवढाच असतो की माझी शारीरिक वासना तुम्ही पूर्ण करावी, हाच फक्त त्यामागचा उद्देश असतो. आता जेव्हा ही संध्याकाळीचा 5 ते 7 हा टायमिंग होता जो जिमला जायचा, तर ती कधी कधी लवकर जाऊ लागली. जिममध्ये कोणी नसताना दुपारच्या वेळी हे तिथं जिम, आता जो किशोर होता हा तिथंच जिमच्या शेजारी राहिला होता, त्याच्यामुळं दुपारी कोणी नसताना ही दोघं तिथं जिममध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागले. आता यांच्यात सुरुवातीला तिचा जो किशोरचा जो जोश होता ह्या महिलेला त्याने खूप प्रभावित केलं. म्हणजे तिला जे अपेक्षित होतं, जे शारीरिक संबंध करताना आता नवरा तिचा थकला होता, तिला जे तारुण्य जोश पाहिजे होता हे किशोरमध्ये तिला भेटायला लागलं. मग आता साहजिकच ती इतकी इन्व्हॉल्व झाली, म्हणजे तिच्यात इतकी गुंतली की तिला आता घरी जे नवऱ्याकडून सुख मिळत होतं त्याच्यापेक्षा तिला जास्त ओढ ही किशोरच्या सुखाची लागली होती. तिला पाहिजे तेव्हा सारखा किशोरच आठवायचा. मग मोबाईलद्वारे घरी जरी गेल्यानंतर त्यांचं एकमेकांबरोबर फोनवर चॅटिंग बोलणं सुरू होतं. आणि हे सुरू असताना कधी कधी जिममध्ये त्यांचे शारीरिक संबंध प्रस्थापित व्हायचे. मग जिममध्ये कधी वेळ नाही भेटला तर शेजारीच आसपास असलेल्या लॉजवर ते जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. असं करून करून त्यांच्यात 2 ते 3 महिने जवळजवळ चांगले शारीरिक संबंध आणि प्रेमसंबंध चालू होते. आता ही जी महिला होती हिचा मुलगा पण मोठा होता, त्याचं पण तिथंच नेमकं ट्यूशन चालू होते 10वीचे.
आणि कधीकधी ही त्या मुलाला पण आपल्या स्कूटीवर घेऊन जायची आणि येताना घेऊन यायची माघारी परत. तर आता एके दिवशी यांच्यात ही महिला स्वप्नाली त्या पुरुषामध्ये किशोरमध्ये इतकी गुंतली होती की तिला आपल्या मुलाचा संसाराचा याची काळजी राहिली नाही. तिला सारखा किशोर आणि त्याच्याकडून मिळणारं सुख हेच तिला दिसू लागलं. म्हणून त्या महिलेने त्या किशोरबरोबर पळून जाण्याचा निर्णय घेतला, घर सोडून जाण्याचा. आता तिथे पाठीमागचा थोडासुद्धा विचार केला नाही. आपला मोठा वयस्कर नवरा 50 वर्षाचा, परत आपले जी मुलंसुद्धा आता खूप मोठी झाली होती. आणि एके दिवशी ही दोघं घरी कोणाला न सांगता घरातून आता सांगता म्हणजे एक दिवशी असंच ते लॉजवर गेले आणि लॉजवर गेल्यानंतर यांची थोडी कुणबूज हिच्या नवऱ्याला लागली. आता नवऱ्याने त्यावेळी हिला आवरायचा प्रयत्न केला, पण शेवटी महिला आहे थोडं गोड बोलून आणि व्यवस्थित नवऱ्याला सांगून तिने ती वेळ मारून नेली. पण त्यांचा तो प्लॅन फसला होता, कारण त्यांना त्याच्या दुसऱ्या दिवशी ते पळून जाण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण एके दिवशी त्यांनी आता ही महिलाच्या किशोरच्या प्रेमात एवढी वेडी झाली होती की तिला ह्या नवऱ्यापासून सुटका पाहिजे होती. म्हणून तिने काही न सांगता एक दिवशी आपण जिमला जातोय असं सांगून ती स्कूटीवर गेली आणि जिमच्या तिथं स्कूटी लावून हे दोघे पसार झाले. आता जो पुरुष होता जो खूप मोठा म्हणजे गावामध्ये प्रतिष्ठित माणूस होता. आता त्याला हे सहजासहजी पचन होणं शक्य नव्हतं. आपली स्वतःची बायको पळून जाणं आणि या वयामध्ये तरी म्हणजे जिने 40च्या आसपास येते ती पळून जाणं एखाद्या चांगल्या पुरुषाला हे पसंत पडणारं नव्हतं आणि त्याच्या सन्मानाला धोका पोचणारा होता. म्हणून त्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या केली. आता जी महिला आहे तिचा अजून शोध सुरूच आहे, म्हणजे ती काय परत अजून आलेली नाही आहे. पण तिच्या ह्या कृत्यामुळे ह्या घटनेतून आपल्याला एवढंच सांगायचं की तिच्या ह्या लोभामुळे किंवा वासनेमुळे कशा प्रकारे एक संसार उद्ध्वस्त झाला. आणि ही जी मुलं होती, आता तिच्या मुलाचं वय 16 वर्ष होतं, म्हणजे तो मोठा होता, तारुण्यात आलेला होता आणि त्याची जर आई पळून गेली तर त्याला किती मोठा मानसिक धक्का पोहोचू शकतो हे आपण समजून घेऊ शकतो. तर ह्या अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.